पाणी तपासणीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील 19 खासगी आरओ प्रकल्पांना महापालिका प्रशासनाने टाळे ठोकले। महापालिका आयुक्तांनी सदर आरओ प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका पाणीपुरवठा विभागाला दिले होते। त्यानुसार कारवाई प्रकल्पाचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे जीबीएस रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते। त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती। याशिवाय महापालिकेने शुद्ध पाणी म्हणून पाण्याचे एटीएम उभारणाऱ्या 30 आरओ प्रकल्पांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते। त्यापैकी 19 प्रकल्पांमधील पाणी दूषित असल्याचा अहवाल महापालिकेस प्राप्त झाला आहे। या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पाणीपुरवठा विभागास संबंधित खासगी टँकर आरओ प्रकल्प चालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने या सर्व 19 आरओ प्रकल्प चालकांना नोटीस देऊन या प्रकल्पांना टाळे ठोकले। या प्रकल्पांना नियमावली लावण्यात येणार असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय हे प्रकल्प सुरू करायचे नाहीत अशी नोटीस संबंधितांना दिल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी सांगितले।